शीतल किचन मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्याला शिकवणार आहे पौष्टिक असे वडे आणि झटपट होणारे। तर मी काय घेतलं, 1 वाटी तांदूळ घेतला, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली। हे सगळं कच्चच घेतलं आणि हे प्रमाण जे आहे हे सगळं घेऊन मी मिक्सरला फिरवून घेतलं। आता हे सगळं आपलं पीठ तयार आहे। त्यात मी घातलं आहे अर्धी वाटी दही आणि थोडं आलं किसून घातले। आता मी काय करते, याच्यात थोडं थोडं पाणी घालते आणि आपण जसं वडे वगैरेचं पीठ भिजवतो ना तसं भिजवते आणि छान हे मिक्स करून घेते। बघा हे असं पीठ भिजवून तयार आहे। अगदी पातळ नाही करायचं, आपलं उडीद वड्यांचं जसं असतं ना तसंच हे पीठ भिजवायचं। अगदी अर्धा ग्लास मला पाणी लागलं। आता हे मी 15 मिनिट ठेवून देते आणि मग आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेणार आहोत। कांदा बारीक चिरून घेते, मिरचीचे बारीक तुकडे करून घेते, नंतर लसणाचे बारीक तुकडे करून घेते आणि 15 मिनिटांनी आपण हे सगळं साहित्य त्यात घालणार आहोत। चला तर मग मी हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवते। आता आपलं पीठ छान भिजलेलं आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। हे बघा, थोडा कांदा आपण घेतलाय, त्यानंतर घेतली आहे थोडी तीळ, थोडं जिरं, लसूण आणि मिरची, त्यानंतर घेतलाय थोडा चाट मसाला, कोथिंबीर, कसुरी मेथी। आता काय करते, दही आणि पीठ आपण छान भिजवलेलं आहे आणि थोडं आलं मी त्याच पिठात किसलेलं आहे। आता काय करते, हे सगळं साहित्य मी त्यात घालते आणि एकीकडे कढई घेतली आहे, त्यात तेल टाकून तापायला मी ते ठेवलेलं आहे। चला तर मग करूया तयारी। आता हे पीठ आपलं छान भिजलं आहे, यात घालते आहे कांदा, नंतर घालते आहे कोथिंबीर, नंतर घालते आहे ही थोडी कसुरी मेथी, थोडी हातानेच क्रश करून घ्यायची, नंतर घालते आहे जिरं, नंतर घालते आहे हे लसूण आणि मिरचीचे बारीक काप आणि हा चाट मसाला। आता किंचित हळद घालायची आणि तिखट घालायचं आणि 1 ते 1.5 चमचा मीठ घालते, कारण आपण चाट मसाला घातलाय तर मग मीठ कमी घालायचं। ओके, हे घातलं आहे मी मीठ। त्यात घातली आहे छान तीळ, किंचित हिंग घातलंय, हळद घातली आहे। हळद खूप नाही घालायची, कारण काय मग ते वड्यांचा जो ओरिजिनल रंग आहे ना तो जाईल, आणि 1 चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 हा एवढा स्पून भरून सोडा मी त्यात घातला आहे आणि वरून घालायचं आहे थोडंसं तेल। बस आता हे सगळं मिश्रण ना कालवून घ्यायचं। आता त्याच्यात पाणी वगैरे ओकेच आहे, खूप पातळ असं पीठ करायचं नाही, कारण आपल्याला हे वडे थापायचे आहेत। तर आता मी हे परत सगळं मिश्रण छान कालवून घेते, तोपर्यंत इकडे आपल्या कढईत तेल तापतच आहे। बस मग आता हे सगळं मिश्रण कालवलं की त्याचे छान छोटे छोटे वडे तयार करायचे आणि ते तळून घ्यायचे। आता हे मिश्रण कालवताना ना मला थोडं घट्ट वाटलं, कारण ते तांदूळ, मूग आणि हरभऱ्याच्या डाळीने ते सगळं मिश्रण असं जरा घट्ट झालं। तर आता मी काय करते, किंचित असं पाणी त्यात घालते। बस आता परत एकदा मी छान हे सगळं मिश्रण कालवते। मिश्रण छान कालवून तयार आहे। आता मी काय करते, याचे छान छोटे छोटे वडे थापून घेते, हातावरच घ्यायचे, थापून घ्यायचे आणि त्याला थोडी तीळ मागून आणि पुढून अशी लावायची। चला तर मग आता बघा मी हे वडा असा करते, काही नाही, अगदी असा छोटासा थापायचा, वरून थोडी तीळ लावायची आणि मध्ये आपण जे छिद्र करतो ते नाही केलं तरी चालेल, असाच तो सोडून द्यायचा। थंडीच्या दिवसात, हिवाळ्यात संध्याकाळच्या वेळी असं खायला खूप छान वाटतं ना।
मंद आचेवर क्रिस्पी असे तळायचे, कारण मग ते आतपर्यंत छान तळले जातात. उलटवायची घाई करायची नाही. हे मस्त वडे इकडे तळले जात आहेत. आपण मंगळागौरीला करतो बघा भरड्याचे वडे, तसेच लागतात हे वडे. अगदी छान दोघीकडून क्रिस्पी तळायचे. हे बघा असं छान त्याच्यावर तीळ पण दिसतीये, छान दिसत आहेत बघा. कांदा वगैरे घातल्यामुळे खूप छान लागतात. बस असे आता सगळे वडे आपण तळायचे आणि मग खायला घ्यायचे. इकडे आपले वडे रेडी झालेले आहेत. आता हे छान गोल्डन झाले की मी ते काढून घेते. दोघीकडून छान करायचे. आपले सगळे वडे असे तयार झालेले आहेत आणि इकडे आता सर्व्हिंग प्लेट मी बनवली आहे. आता याच्यात व्हेरिएशन म्हणजे माझा मुलगा म्हणाला की आई आपण याच्यावरून मस्त चीज किसूया, तर मी अशी इमली चटणी थोडी वरून घालते, चीज घालते. मग तुम्हाला दही घालायचं असेल मस्त घरचं घट्ट दही, तर ते पण तुम्ही वरून घालू शकतात. आता मी काय करते, तेल छान तापलंय ना, तर त्यात छान मिरच्या तळायला घालते. मिरची तळली की ती मस्त या वड्यांबरोबर सर्व करते. आहा, मिरच्या छान तळल्या आहेत. वडे तर असले क्रिस्पी लागत आहेत की अप्रतिम. बघा एवढ्या मिश्रणापासून इतके वडे तयार झालेत आणि काही वडे तळता तळता सगळ्यांच्या पोटात गेलेले आहेत. आता ही छान मिरची मी काढून घेते, वरून थोडं त्याच्यावर मीठ भुरभुरते. काय मग चला मग आता मस्त आपण आस्वाद घेऊया या झटपट आणि पौष्टिक वड्यांचा. त्याच्यावर मी थोडं मीठ घालते. आहा, बघा मंडळी, मस्त त्याच्यावर चिंचेची चटणी टाकली आहे, तळलेल्या मिरच्या घेतल्या आहेत, मस्त त्याच्यावरून चीज किसलंय, थोडी कोथिंबीर घातली आहे आणि थोडं मस्त आपण जे घरी लावलेलं घट्ट दही असतं ना, ते त्याच्यावरून घातलेलं आहे. तर असे हे आपले पौष्टिक वडे आता खाण्यासाठी तयार आहेत. चला तर मग तुम्ही पण असे हे पौष्टिक वडे, झटपट होणारे वडे घरी नक्की करून बघा आणि माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा मंडळी, असे हे आपले झटपट होणारे पौष्टिक वडे रेडी आहेत. छान मी त्याच्यावर इमली चटणी किंवा चिंचेची चटणी घातली आहे, नंतर वरून चीज किसलं आहे, नंतर थोडंसं घरी लावलेलं छान घट्ट दही घातलंय, थोडी कोथिंबीर वरून भुरभुरली आहे आणि तळलेल्या मिरच्या घातल्या आहेत. चला तर मग तुम्ही पण हे असे पौष्टिक वडे नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय मंडळी, बाय.